जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिवराय जय जिजाऊ जय शिव या ठिकाणी जय जिजाऊ प्रतिष्ठानचं उद्घाटन या ठिकाणी झालं आहे आणि या प्रतिष्ठानच्या सर्व आशा गायकवाड आपल्या समवेत आहेत. खऱ्या अर्थाने मला असं म्हणावं लागेल की नारी शक्तीचा विजय असो आणि ह्या प्रतिष्ठानचे मूळ ध्येय आणि उद्दिष्ट जिजाऊ प्रतिष्ठान संघटनेचं आमचं ध्येय हेच आहे, प्रत्येक महिला सक्षम झाली पाहिजे. जे महिलांचे अधिकार आहेत त्यांच्यावर जो अन्याय होतो तुम्ही तर बघता आता काय चाललेलं आहे, लहान लहान मुलीसुद्धा सोडत नाहीत. यानंतरच्या काळात महिलांसाठी काही उपक्रम राबवायचे असतील किंवा काही शासनाच्या काही योजना आहेत त्याबद्दल कुणाला काही काम असेल, काही योजना राबवायच्या असेल. अजून असं की बरेचशी महिलांचे प्रॉब्लेम असतात की त्यांना काही महिला अशा असतात की त्यांच्यावर अन्याय होतो पण ते सांगत नाही, बोलून दाखवत नाही. आम्ही ते त्यांच्यापर्यंत पोहोचणार आहे, ते आमच्यापर्यंत नाही, आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार. सर्वजण अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव आहेत, खजिनदार पण आहेत, त्या सर्वांना इथून पुढं सर्व कार्यात आणि बचत गटाच्या मार्फत आम्ही त्यांच्याशी म्हणजे आता सध्या आम्ही काय करणार आहे, एक कारखाना चालू करणार परकरांचा. जे परकर तुम्ही जे बाहेरून घेता तर ते आमच्याकडून घ्या, आमच्या महिलांकडून घ्या. तो झालं की नंतर मग आम्ही अजून शिवण क्लास वगैरे घेणार आहे, फ्रीमध्ये महिलांना शिकवणार. त्यांना अजून प्रत्येकाच्या जे आता कोणी पार्लरचं करू शकतं त्यांना तो पार्लरचा कोर्स करून देणार आम्ही फ्रीमध्ये, जे करू शकतात ते. आणि महिलांचं कसं असतं की आता घरातनं बाहेर पडू शकत नाही त्या महिला, त्यामुळं आम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचणार आणि त्यांना घर बसल्या तर रोजगार चालू करून देणार. एकत्र केला आणि काहीतरी करून दाखवायच्या प्रयत्नात राहतीलच त्या काय, तर सतत तुम्ही असं जास्तीत जास्त संख्येने त्यांच्याशी पाठीशी राहून त्यांना सहकार्य करावं. यांच्या वतीनं व जिजाऊ महिला प्रतिष्ठान यांच्या वतीनं मी सर्व महिला वेळात वेळ काढून इथे आल्यात आणि बराच वेळ थांबल्या, त्यांच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करते. तुमचं सर्वांनी असंच साथ द्या आम्हाला, आम्ही तुमच्यासाठी पाऊल टाकलं, तुम्ही आमच्यासाठी पाऊल टाकला. हे बघून खूप छान वाटलं मला की आलात तुम्ही एवढ्यात वेळात वेळ काढून, त्याबद्दल मी सर्वांचं मनापासून खरंच आभार. कॅमेरामन हनुमान गोगडे संघ, देवाची आळंदी, अनिल चौक.